नमस्कार मंडळी, युट्यूब चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सरसे स्वागत. आणि आता मी तुमका पुन्हा एकदा दाखवणार असे बोंडू. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुमका मी दाखवले की बोंडू वगैरे कसे काय लागलेले ते. तर आता अजून बोंडू आपल्या बघू गावतले आहेत. आणि आता मी खास करून इलो कौस्तुभ शिंदे यांच्या परड्याकडे येले. त्यांचं घर बघू शकतास, मस्तपैकी कौलरू असा घर. तर आता मी तुमका दाखवतोय कसे काय बोंडू वगैरे लागले होते. आणि सगळे बोंडू त्यांनी पाडल्या नसतं त्यांनी जमा केलं तर तुमका दाखवतोय. तर मागे मी तुमका फणसाचं झाड दाखवले, त्याच्या बाजूकच त्यांचे काजूचे झाडं वगैरे असले विहिरीच्या बाजूक. तर चला तर मग बघूया. तर म्हणजे आता मी तुमका दाखवते काजूचे बोंडू वगैरे आता कसे काय पाडलेले असतात आणि पाडलं होते तुमका दाखवते कितके काही जमले होते. तर आजूबाजू खूप सारे बोंडू वगैरे पाडलं वगैरे ते तुमका दाखवते आता मी. तर अगोदर बघू शकतास हे शेणी वगैरे आणि ह्या कौलारी सुंदर असं घर वगैरे बघू शकतास. तर आता मी तुमका दाखवतोय या घराच्या समोर सुंदर असा परडा. आणि जे तुमका मी फणस दाखवलं आहे तर फणसाचं झाड ह्या बघा, ह्या असा मागच्या एवढं तुमका मी दाखवलं आहे फणस वगैरे ते पुन्हा बघू शकतास. आणि जामचा झाड असा ना तर समोर असा. तर आता मी तुमका ह्या परड्यात पडलेले सगळे बोंडू दाखवतो आहे. तर मागच्या मध्ये सुद्धा मी तुमका दाखवले बोंडू वगैरे कसे काय लागलेले वगैरे. तर आता इकडे बघू शकतास कितके बोंडू पडले होते. तर थोडे बोंडू आम्ही गोळा करून ठेवलो. तर आता तुमका पडलेले दाखवते. आणि पडल्यामुळे ना जरा हे झाले होत, हे बघू शकतास. आणि साईज बघू शकतास बोंडूची. तर वेगळ्या कलरचे होत, एक पिवळे आणि पोपटी अशी असत. आता हो बोंडू बघू शकतास. आणि काजूची साईज बघू शकतास केवढी आहे. तर कोणाकोणाकडे असे बोंडू वगैरे लागले ते नक्कीच मला एक कॉमेंट करून सांगा. आणि काज असा ही, तर ह्या काजूचे सगळे बोंडू पडले असत. ही एक काजा ही बघू शकतास. तर उंचावरचे काजू मी तुमका काय दाखवू शकणार नाही कारण वरती दिसता शकत नाही आपल्याला एवढे. त्याच्यामुळे वरचे का तुमका असे डोलणारे काजू तुमका मी दाखवचे नाही एवढे, कारण वरती मारून कॅमेरा काही उपयोग नाही. आणि ह्या बघू शकता जामचा झाड. तर हे जामसुद्धा लागले आहेत. तर अजून तुमका दाखवते मी. तर आम्ही ढीक केलो भांडवण चोतोसुद्धा मी तुमका दाखवतो आहे. आता हे बघू शकतास छोटे मोठे काजू असत हे बघा. तर हे आता नुकते तयार होते बघू बोंडू. याची तुम्ही साईज बघू शकतास किती छोटी आहे. तर हे सुद्धा उभा आता खराब झालो. तर हे वरून पडतं त्याच्यामुळे ह्यांका जरा मार लागता. आणि काजू बघू शकतास हां. आणि हो पत्तर बघू शकतास छोटे मोठे असे साईज असत, सेम साईजचे नाही आहेत. आता हे बघू शकतास हे बघा. आता याची सुद्धा तुम्ही साईज बघू शकतास केवढी मोठी आहे ती. दोघांचं. आणि हो आता बोंडू बघू शकतास. आणि ह्याची साईज बघा काजूची केवढी आहे. तर मागच्या एवढं मी तुमका मी डीपमध्ये असलेलं काजू दाखवूक नाही होते कारण तिकडे काही बोंडू एवढे आपल्या बघूक सुद्धा गावाक नाही होते. तर आता तुमका दाखवक गावले जरा. आणि ढीक मारलो होतो दाखवतो. आता हैसर जरा गोळा केले होत. ते थोडेफार कच्चे बिच्चे असतात हे बघा ओली काजू. आणि हे बघू शकतास सुंदर असो ढीक केलं. तर तुमका एकदम सगळे दाखवते केवढे काजू भेटतात ते आपल्याक समजते नंतर एकत्र गोळा केलं की. आणि साईज बघू शकतास. तर सध्या काजींका सध्या सीझन आहे आणि रेटसुद्धा भारी आहे. त्याच्यामुळे कोणाकडे काजी असतील तर नक्की लावा काजी. आणि बाजारात विकलास तर तुमका रेट भारी गाव तुला. तर अजून पाड्यात दाखवते खयचे खयचे पडले आहेत ते बघू शकतास. तर छोटे मोठे असे काजू असत. आणि ही असं विहीर म्हणजे बावडी. तर बावड्याच्या आजूबाजू बघूया. तर हे असे आपल्या काजू बघू गावतात. तर या साईडला काही दिसत नाही. या साईडला ह्या जामचा झाड हा बघू शकतास. आणि कितके जाम पडले आहेत ते बघा. तर खूप सारे जाम पडले आहेत. हे असेच पडान जातात. तर आता तुमका बऱ्यापैकी मी दाखवलं आहे काजू कसे काय हे पडले आहेत बोंडू वगैरे. तर बोंडूचा आपल्या फायदा वगैरे तुमका माहिती आहे. तर ह्या बोंडूपासून ना फेणी वगैरे बनवतात. आणि गोव्यात जो काय म्हणता तुम्ही हुराक वगैरे काय बनवतात.
तो ह्यांच्यापासूनच बनवतो, ह्या बोंडवांपासून. तो एक आपल्याक फायदो हे बघूक गावता. आणि गोव्यातसुद्धा हे बोंडू हयसूनच नेतात आपल्या कोकणातसून. आणि त्याची दारू वगैरे बनवतात म्हणतात हुर्राक, तो ह्या बोंडवांपासूनच बनवतात. तर बोंडवाचे खूप सारे फायदे वगैरे तुमका माहीत असतले. आणि सध्या काजूचो रेट असल्या कारणाने काजू आता तुमका विकूक वगैरे गावतले. तर आज मी तुमका दाखवलं आहे प्रत्यक्ष, जरा जवळ वगैरे दाखवले बोंडू वगैरे कसे काय पडले ते. तर आता मी तुमका दाखवते, जरा बोंडू गोळा करून दाखवतो कितके जमतात ते. तर मंडळी आता तुमका मी दाखवतो आहे काजूचे आता बोंडू आम्ही कसे काय गोळा केले होते आणि कितके जमले ते तुमका मी दाखवतो आहे. तर साधारण 1 किलो तरी झाले असतले. तर हे बघू शकतास. आणि कितके सारे बोंडू आम्ही गोळा केलो बघा. तर सध्या काजूचा रेट असा 160 रुपये किलो. आणि जर विकले असं तुमका माहिती आहे कितके पैसे येतले मार्केटमध्ये. त्याच्यामुळे सध्या काजीक जाम हे असा रेट आहे. आणि सध्या सीझन आहे काजींचो, त्याच्यामुळे काजी वगैरे काढा आणि मस्तपैकी विका वगैरे. तर हे बघू शकतास. जवळपास आता हे 1 किलो काजू झाले होत. तर सुंदरशा आज तुमका मी बोंडू वगैरे दाखवलं आहे आणि काजूसुद्धा दाखवलं आहे. काजूचे साईज वगैरे तुम्ही बघितलास. तर व्हिडिओ कसं वाटलं नक्कीच एक कॉमेंट करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की शेअर करा. तर मंडळी व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्कीच एक कॉमेंट करा. जास्तीत जास्त व्हिडिओ लाईकसुद्धा करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत व्हिडिओ नक्की शेअर करा. तर थोडक्यात आणि जास्तीत जास्त तुमका मी दाखवण्याचा एक प्रयत्न केला आहे की कसे काय बोंडू वगैरे सध्या लागले आहेत आणि बोंडूंचं सीझन आकाजीचो हे बोंडू वगैरे तुमका मी दाखवलं आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवरती कोण नवीन असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया असेल पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.